बरं झालं ग बाई तू आलीस ते. बघ ना आपल्या अण्णांना काय झालं ते. मला तर काही सुचतच नाहीये ग. वहिनी तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल. हे काय पण तू एकटीच आलीयस? जय कुठे? तो काय ग पैशांची व्यवस्था करायला गेलाय का ग तो? बरं झालं बाई. वहिनी अण्णा कुठे? त्यांना ICU मध्ये नेलंय. खूपच बिघडली आहे का त्यांची तब्येत. मी बघून येते. हे बा तू त्यांना नंतर भेट, आधी डॉक्टरांना भेट ग बाई. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? अगं काय त्यांनी बोलतात काही कळतच नाहीये. ते काही डोक्यातच जात नाही, विचारच येत नाहीत मला. सतत ना कोण काय चिठ्ठ्या आणून देतात, हे आणा ते आणा सतत. तू आधी डॉक्टरांना भेट ना ग. मी भेटते त्यांना आणि त्यांच्याशी बोलून घेते. हो सगळं व्यवस्थित विचार हा, अगदी खर्चाचं पण. म्हणजे कसं आहे ना, खर्चाचा अंदाज आला की मग तुम्हाला पण सोपं जाईल ना ग पैशाची व्यवस्था करायला. आदिती डॉक्टर. एक्सक्यूज मी डॉक्टर. माझे वडील कसे? डोंट वरी, सध्या स्टेबल आहे ते, पण लगेचच बायपास करावे लागेल. 7 ठिकाणी कंप्लीट ब्लॉक्स आहेत. तुम्ही लवकर डिसिजन घ्या. डॉक्टर कधीपर्यंत करता येईल बायपास? उद्या सकाळी करता येईल. आजच्या दिवसात ॲडव्हान्स भरा आणि बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. ॲडव्हान्स? मी तुमच्या रिलेटिव्हना पेशंट सोबत जे आल्या होत्या ना, त्यांना तशी कल्पना दिली आहे. 5 लाखापर्यंत खर्च येईल सगळा. त्या म्हणाल्या पैसे घेऊन येत आहेत. तुम्हीच येणार होतात ना? हो. मग आधी ते पैसे भरा, मी बायपासची तयारी करायला सांगतो. मी त्यांना भेटू शकते का आत्ता? भेटून घ्या तुम्ही. थँक्यू. जा. अण्णा काय आहे? आमच्याकडून जराचं दुर्लक्ष झालं म्हणून ही काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? पण आता मी आले ना, मी आता घेईन तुमची काळजी. हा, आणि तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. जय येतोय. अण्णा सकाळी तुम्ही फोनवर काहीतरी सांगणार होता. मला नाही वाटत आपल्या घरात राहायला जाईन. अण्णा काय बोलताय तुम्ही? हे बघा, असा विचारही मनात आणायचा नाही. हा अण्णा, तुम्ही एकदम ठणठणीत बरे होणार आहात आणि मग आपण जायचं ना आपल्या घरी. हा, जाणार आहोत आपण आपल्या घरी. आपण एक तुमचं छोटंसं ऑपरेशन करून घेणार आहोत. हा, ते झालं ना की तुम्ही एकदम एकदम छान बरे होणार आहात. आणि आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. पैशाचीही व्यवस्था झाली आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही कसलेही टेन्शन घ्यायचं नाही आता. अण्णा, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. आणि तुम्ही सुद्धा आमच्या सोबत कायम राहणार आहात.
आणि अण्णा मी आलेच. जय आला ना की त्याला घेऊन येते. अदिती इकडे आधी. पैशाचं काय झालं? डिपॉझिटचे पैसे का भरत नाहीये तुम्ही? शिबाई, जय पण अजून आला नाही, बघितलंस ना, असं नेहमी असं करतो. काय होणार याचं? अगं बाई, सगळ्यालाच उशीर होतोय, काही कळतंय ना? अदिती, पैसे आहेत ना ग तुमच्याकडे? बोल ना. हे शांत राहण्याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? तुम्ही करणार होतात ना ऑपरेशनचा खर्च? हो वहिनी, पैसे यायचे होते पण अजून आले नाही. आले नाहीत? कधी येणार आहेत? कोणी पैसे मिळेपर्यंत काय करायचं? तू बघतेस ना अण्णांची तब्येत किती बिघडते ते. तुमच्या भरोशावर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलं ना ग त्यांना. म्हणजे आधीच माहिती असतं तर एखाद्या साध्या छोट्या हॉस्पिटलमध्ये नेलं असतं ना. बघतेस ना बाई, केवढं महागडं आहे हे हॉस्पिटलशी. ज्या त्या गोष्टीला पैसे मोजावे लागतात इथे. अण्णा पण ना नुसते वेळ बघून आजारी पडलेत. शोभा, अगं काय बोलतेस तू? तसं नाही हो. म्हणजे आता आता एवढं यांनी सांगितलं ना की ऑपरेशनचा खर्च हे करणार आहेत, पैसे मिळतील. कुठे आहेत पैसे? वेळेला पैसे हवेतच ना. वेळ गेल्यावर काय करायचे पैसे? मी आलीच. भाऊ, तुम्ही निघालात तरी चालेल. तुमच्याही मीटिंग्स लाईन्ड अप असतील ना. दादा वहिनी आहेत सोबत माझ्या. इट्स ओके, मी जाईन जरा वेळाने. मला सांग, बायपासचं काय ठरलंय? उद्या सकाळी करायचं म्हणताय. ठीक आहे, मग उद्या करूनच घ्या ऑपरेशन. हो. अगं आदिती, कशाला एवढी काळजी करतेस? सगळं छान होणार आहे आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. एक्सक्यूज मी मॅडम, ही रिसिप्ट ऑपरेशनच्या डिपॉझिटची. डिपॉझिट? हो मॅडम, पैसे भरलेत. काय? कोणी भरले? दीनानाथ केतकर? नाही, मिस्टर अविनाश देव. आहो मॅडम, काय अजून फॉर्मॅलिटीज आहेत त्या येऊन कम्प्लीट करा प्लीज. अविनाश येतच असेल एवढ्यात. पुढचा 1 तासभर मला कोणाचाही फोन नको. या ओके. जावळकर, तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे? सर, उद्या सकाळी बायपास करायला सांगितले. हो, अवनी मला सांगितलं. आणखी काही मदत लागली तरी मला नक्की सांगा. सर, तुम्ही हे मी जावळकर, आपण हे नंतर डिस्कस करूया, आता इथे नको. या क्षणी तुमच्या वडिलांची बायपास होणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ती अगदी व्यवस्थित होईल. माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय, काळजीचं काहीच कारण नाही. आहो सर, थँक्यू सो मच.
नाही, मी आत्ता पोहोचलोय हॉस्पिटलमध्ये. हा, ठेवतो. चल 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 चल. हो. जय कदम, आलात तुम्ही? मला वाटलंच होतं तुम्हाला काय ऑफिसमध्ये चैन पडणार नाही. बघ अदिती, आता जय आलाय तुझ्यासोबत, कदमही आहेत. दीदी, डॉक्टर काय म्हणाले? काका, उद्या सकाळी बायपास करायची. आणि पैशांची व्यवस्था झालीये. उद्या सकाळी होईल बायपास. आऊ, आता कसलीच काळजी करायची नाही, सगळं ठीक होणार आहे. आणि अजून काही लागलं तरी कळवा. अजून काय? जर तुम्ही सगळीच व्यवस्था केली. मला नाही वाटत अजून काही लागेल आता. पण जर काही लागलं तर हक्काने फोन करायचा. देव टूर्ससाठी त्यांचे एम्प्लॉईज महत्वाचे आहेत, तसंच तुमचं कुटुंबही. आणि कधी काही लागलं, अगदी रात्री अपरात्री सुद्धा, तरी संकोच करायचा नाही. येऊ आम्ही? शांत राहा. जयराम, कदम, तुम्हाला कुठे सोडायचंय? जय थांबणार असेल. हा, हो. मी थांबतो थोडा वेळ. ठीक आहे, चल अविनाश. चला. आऊ, थँक्यू सो मच. अदिती, या फॉर्मॅलिटीज कशाला? हे बघ, उद्या ऑपरेशन झालं ना की कळव नक्की. हां, आणि 2 दिवस सुट्टी घेतलीस तरी चालेल तू. ओके? जय, तू रात्री इथे थांबणार असशील, त्यामुळे उद्या तूही ऑफिसला नाही आलास तरी चालेल. नवऱ्यांना सांगू आम्ही. येतो आम्ही. जा ग, तुझ्या बाबांजवळ जाऊन थांब आता तू. चल. चल. अरे काका, तुम्ही? नाही, मी थांबतो थोडं. काका, तुम्ही निघा. खरंच घरी मुलं सुद्धा तुमची वाट बघत असतील. नाही, मी कळवलंय घरी, तर काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही आता घाबरू नका. पैशाची व्यवस्था होत होती, ती आता पैशाची व्यवस्था झाली आहे, त्यामुळे आता काळजी करण्याचं काही कारण नाही. आदिती, कसे आहेत अण्णा? अगं, रडू नको, रडू नको. बस बस, खाली बस.
ए बाळा, रडू नको ग बाळा. अगं, आपणच असा धीर सोडला तर त्यांची काळजी कोण घेणार मग? काय म्हणाले डॉक्टर? उद्या सकाळी बायपास करायची. त्यांना इथे ऍडमिट केलं तेव्हा कंडिशन खूप क्रिटिकल होती. आता थोडा फरक पडलाय. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. अरे केतकर काका, तुम्ही कधी आत्ताच आलात का? हे असं अचानक झालं कसं? हो ना, म्हणजे आम्हाला पण नेमका तोच प्रश्न पडला की असं अचानक कसं काय झालं म्हणजे. आणि त्यात परत जय आणि आदिती ऑफिसमध्ये ना हो. सगळं मला एकटीलाच करावं लागलं. बघा ना, आता सकाळपासून धावपळ करून माझी काय अवस्था झाली ती. म्हणजे काय झालं हो, सकाळी ना मी अण्णांना चांगलं ग्लास भरून दूध दिलं, पाव दिला, खाल्लं आणि अचानक थरथरायला लागले ना ते. मला काही कळेच ना की म्हणजे काय झालंय, त्यांची अवस्था बघून मीच घाबरले. म्हटलं परत ह्यांना अशक्तपणा वगैरे जाणवायला लागला की काय. तुम्हाला म्हणून मी सांगते, तशातही मी खंबीर राहिले. लगेच धावपळ केली, शेजाऱ्यांना बोलवलं, टॅक्सीत घालून अण्णांना इथे आणलं. 122 रुपये झाले माहिती टॅक्सीचे. पण वहिनी, तुम्ही अण्णांना एवढी धावपळ करून इथे आणलं म्हणूनच आपण उपचार चालू करू शकलो ना. हो ना ग, पण आता बघ ना केवढा खर्च येणार आहे. माणसाच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा नसतो. खानोलकर. हा हो. काय काय झालं? हो, डॉक्टर तुमच्या पेशंटला चेक करतायत. कुणीतरी त्यांच्याकडे थांबायला हवं. मी जातो. अहो तुम्ही थांबा ना. कसं आहे, आपला जय भेटलाच नाही अण्णांना. आत्ता आलाय ना तो अण्णांना भेटायला. आणि कसं आहे, तो गेला की जरा डॉक्टरांशी काय हवं नको ते बोलून घे. जय, तुझा भेटून घे. अण्णा, तुम्ही मला हवे आहात कायमचे. अण्णा, हे डॉक्टर कम इन. बरं झालं तुम्ही वेळेत आणलं यात नाही ते, त्यामुळे ट्रीटमेंट लवकर सुरू करता आली. पण आज रात्रभर जरा काळजी घ्यायला हवी. कंडिशन नाजूक आहे. आपण उद्या सकाळी ऑपरेशनसाठी घेऊया ना. अण्णा, अण्णा, मला खूप वाटतं तुमच्याबद्दल. मला खूप करायचंय तुमच्यासाठी.
लहानपणीपासून ना तुमच्याशी कधी नीट बोलताच आलं नाही अण्णा. तुमचा असा दरारा होता ना, त्याची भीती वाटायची. अण्णा, त्या भीती मागे लपलेलं प्रेम ना कधी व्यक्त नाही करू शकलो मी. पण तुम्ही असे गाढ झोपलात ना कधीतरी, की मग यायचो मी. तुमच्या हातावर डोकं ठेवून तुमच्याकडे बघत बसायचो. तेव्हाही काही बोलता यायचं नाही. पण आज बोलतोय अण्णा. अण्णा, तुम्ही मला हवे आहात, कायमचे. अण्णा, हे